नक्की त्या मान्यवरांचं स्वागत आपण करतोय. डॉक्टर जगदाळे यांचं देखील KGN प्रीमियर लीगच्या मार्फत स्वागत आपण करतोय. तर इथे आपण पाहतोय शंकर म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होतं. आपण त्यांना आमंत्रित करतोय मुख्य व्यासपीठावर. सर, तुमचं देखील स्वागत आहे. तर कामोट्याचे असे आदरणीय असे व्यक्तिमत्व यांचे इथे स्वागत करताना आपण पाहतोय. जर स्पीडअप करायचं, दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप करायला. तर इथे मात्र आता आगमन झालंय ते म्हणजे एक सुमधुर आवाज ज्यांची कॉमेंट्री आपण पाहण्यासाठी गेले कित्येक वर्ष इथे पाहतो. दरवर्षी KGN असो KPL असो त्यांना आपण इथे पाहत आलोय. तेच म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके जयेश भोसले सर यांचे इथे आगमन झालंय. तर दरम्यान त्यांचं स्वागत केलं इथे शिवालंके यांनी. चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकारासाठी. तर नक्कीच काय फलंदाजी करतायत शिवा. आतापर्यंत मात्र 3 चेंडूंवर वैयक्तिक 12 आणि संघाचे झाले 13. 2 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच चांगले असं फटकेबाजी करताना आपण पाहतोय. शिवालंके यांना डावखुर हाताचा फलंदाज आहे. एक चांगलीशी गोलंदाजी ज्यासाठी आपण पाहिलं गणेश कोहली यांना. नक्कीच कमबॅक करतील का गणेश. पुन्हा एकदा शिवालंके यांना शॉर्ट ऑफ चेंडूला भिरकावलंय समालोचन कक्षाच्या दिशेने. इथे मात्र आयवा कॅच करण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल सुटलाय या प्रेक्षकाकडून आणि एक षटकार येतो शिवा. काय बॅटिंग करतो, काय फलंदाजी पाहायला मिळते, काय फटकेबाजी येते ते म्हणजे शिवालंके यांच्या बॅटमधून. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 18 धावा नक्कीच टोकल्या शिवा यांच्या बॅटने. संघाच्या धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 19. एक महागडा षटक हाताळताना गणेश कोहली. पुन्हा एकदा शिवालंके यांना फुल लेंथवर चेंडू होता, चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय. शिवालंके होतोय बाद, ते म्हणजे यष्टी चितच्या स्वरूपात. आता मात्र क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना सुनील, नक्कीच एक स्टायलिश प्लेअर म्हणून ज्यांना आपण ओळखतो तेच सुनील आता मात्र स्ट्राईकवर आहेत. गोलंदाजीला पुन्हा एकदा गणेश. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, इथे चेंडूला मात्र दिशा दिली आहे. चेंडू चाललाय गली आणि पॉईंटच्या मधून. 4 धावांसाठी नक्कीच सुनील येवले आपण पाहिलं खूप चांगली अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आल्या त्यांनी पाहिलं जोरात बॉल टाकायचा प्रयत्न होता गणेश यांचा आणि ते मात्र चौकाराने सांगता होते. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 23 धावा गणेश यांच्या षटकातील. शेवटचा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कट करण्याचा माणूस होता इथे सुनील यांचा, पण वेगावर स्वाद गणेश यांनी षटकाची सांगता होते. या षटकानंतर धावा झाल्या ते म्हणजेच 23 धावा. DJ
तर नक्कीच आपण इथे पाहू शकतो काही 2 ते 3 हजार प्रेक्षक इथे आपण पाहिले कामोठे नगरीमध्ये या सामन्याचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे आपले मान्यवर जे आपण स्टेजवर पाहत आहोत क्रिकेटचे असे अफाट असे फॅन ज्याला म्हणतो सर्वांचा इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे सगळ्यांना एक चांगली संध्याकाळ घालवायची आहे म्हणून मॅच बघायला सगळे आलेत. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय ते म्हणजेच प्रतीक, एक युवा असा गोलंदाज आपण पाहतोय मॉर्निंग टायगर या संघासाठी. त्याचप्रमाणे स्ट्रायकर आहे ते म्हणजे सर्वांचा लाडका आणि ज्याच्या बॅटमध्ये रनची सगळे अपेक्षा करतात तेच म्हणजे बारक्या कांबळे. शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा चेंडू होता, इथे मात्र काहीसा कळला नाही, बारक्याला टप्पा खाऊन चेंडू आत येतोय. तर इथे मात्र बक्षिसांचा वर्षाव आपण पाहिला दिवसभरापासून होता. इथे आता बक्षीस आले ते म्हणजेच पंडित अण्णा गोवारी, आपल्या सर्वांचे लाडके पंडित अण्णा गोवारी यांनी जर इथे झेल पकडला तर तर पंडित अण्णा यांनी जर झेल पकडलं 5,000 रुपयाचं पारितोषिक जयेंद्र जोशी यांच्या मार्फत. नक्कीच आपण सकाळपासून पाहिलं षटकार चौकार कॅश, त्याप्रमाणे प्रेक्षकांना देखील कॅचसाठी आयवा कॅचसाठी पारितोषिक इथे आपण पाहतो पूर्ण टुर्नामेंटमध्ये. पुढील चेंडू इथे मात्र बारक्याचा ब्रँडेड शॉट, नक्कीच घुटना टेक तमाशा देख हा शॉट आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. ज्या शॉटसाठी आपण बारक्याला ओळखतो तोच शॉट इथे दाखवताना बारक्या पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. घुटना टेक तमाशा देख बारक्या कांबळे ब्रँडेड षटकार. थँक्यू. तर नक्कीच एक कमबॅक करताना आपण पाहिलं बारक्या कांबळे यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू, चेंडूला भिरकावले स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल, तिकडे पंच आपल्याला हात वर करतात आणि सांगतायत हा मात्र आहे षटकार. नक्कीच आता मात्र रन येत आहेत बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून. तर नक्कीच इथे आपण पाहतोय काय फ्लोमध्ये आलाय बारक्या. पहिल्या चेंडूवर नक्कीच डॉट आलेला, इथे मात्र कमबॅक केला बारक्या यांनी आणि 2 चेंडूवर 2 लगातार षटकार मारण्यात यश मिळते बारक्या यांना. प्रतीक पुन्हा एकदा, आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू, चेंडूला गाईड केलंय, चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने, तिकडे फिल्डर बॉल खाली येतील, 1 धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावेंनी समाधान मानावे लागते. नक्कीच एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ज्याला म्हणतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना आपल्या इथे बारक्या. 2 चेंडूंवर 2 षटकार नक्कीच आले. तिसरा चेंडू त्यांनी पाहिला वाईड ऑफ स्टंप होता, त्याला ग्लाईड केलं पॉईंटच्या दिशेने. 2 धावा नक्कीच मिळतील बारक्या यांना. शेवटचा चेंडू प्रतीक यांच्या षटकातील, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मारलाय फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी नक्कीच चांगली अशी खेळी बारक्या कांबळे यांची. दोन षटकार समाप्तीनंतर आता मात्र धावा झाल्या ते म्हणजे 41 धावा. नक्कीच एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने वळताना आपण पाहतोय निशांत 11 डिंग डॉंग हा संघ.
तर इथे मात्र अजून एक पारितोषिक येते. निशांत 11 डिंगडॉंग या संघातील कोणताही फलंदाजाने जर हॅट्रिक षटकार मारली तर अजित काणे आणि प्रतीक झिंजाड यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक हॅट्रिक षटकारासाठी. दरम्यान पुढील षटक तर इथे मात्र आपण पाहतोय मूर्ती लहान पण कीर्तिमान असे असणारे आमचे सर्वांचे लाडके असे अष्टपैलू खेळाडू ते म्हणजेच रवी कडूदादा यांना नक्कीच ऑफ ब्रेक प्रकारे चेंडू ते टाकतात. इथे मात्र जाळ्यामध्ये अडकवतील का बॅट्समन यांना. फुल लेन प्रकार चेंडू होता. क्या बात आहे. तर नक्कीच रविदादाची जी खासियत आहे बॅट्समनला वाटतं त्यांचा बॉल रीड करून आपल्याला मारता येईल. मग इथे मात्र पेसमध्ये व्हेरिएशन देतात आणि त्याच टप्पा आणि तोच अचूक लाईन जो टाकतात रविदादा. वाखाणण्याजोगी अशी त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिसरा चेंडू इथे मात्र फुलर लेन प्रकारचा चेंडू. चेंडूला मारला कव्हरच्या दिशेने. शंकरभाई जाधव तिकडे बॉल गॅदर करून फेकीपर्यंत एक धाव नक्कीच मिळेल. खूप चांगली अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली शंकरभाई जाधव यांच्या मार्फत. आता मात्र सामना आहे ते म्हणजे बारक्या विरुद्ध रविदादा विरुद्ध बारक्या. काय चेंडू टाकतील रविदादा, काय शॉट मारेल बारक्या पाहावं लागेल. इथे मात्र बघितलं आधीच बारक्या शफल झाला, थांबले बॉलिंगला. नक्कीच एक लेजेंडरी खेळाडू का म्हणतात. चेक करतात बॅट्समॅनला. नक्कीच बारक्याचा मनसुबा होता तिकडे रिव्हर्स मारण्याचा. दरम्यान बोलतो सामने या दिशेने. रवीकडू स्ट्राईकवर आहेत बारक्या कांबळे. फुलनबरा चेंडू होता इथे चेंडूला भिरकावलाय पॉईंटच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल तिकडे. अजूनही धाव चोराचा प्रयत्न होता बारक्यांचा, तिथे मात्र मागे पाठवलंय. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 43 धावा. नक्कीच आतापर्यंत खूप माफक असं षटक टाकलंय रवी कडू यांनी. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली आहे नक्कीच या ग्राउंडवर. जेव्हा पण आपण रवी कडू यांना पाहिलं, रबर बॉल क्रिकेट असो टेनिस बॉल क्रिकेट असो, अतिशय किफायतशीर बॉलिंग त्यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पुढील चेंडू. अजून एक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय चेंडू. पंचांच्याकडे दाद मागतायत बारक्या आणि पंच आपल्याला विचारतायत रिव्ह्यू. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल, वाईट बॉल चेक करायचा आहे. तर थर्ड अंपायरना आपल्या विनंती असेल सर आपण यायचं आहे आणि डिसिजन सांग. दरम्यान काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आपण पाहिली रवी कडू यांच्या मार्फत. आपण म्हणतो त्या इतकं सोपं नसतं रवी कडू यांना फेस करणं. नक्की 2 ते 3 पावलांचा रनअप घेऊन ते टाकतात आणि खेळपट्टी त्यांनी खूप चांगली जाणली आहे. गेले 2 ते 3 दिवस हे खेळतात या खेळपट्टीवर. तिथे डिसिजन पेंडिंग. आपले तिसरे पंच सर्व अँगलनी हा बॉल जाचपळत आहेत. तर नक्की पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव, व्हाईट बॉल. सॉरी फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, माफ करा फेअर डिलिव्हरी. राईट बॉल असे बोललेले, फेअर डिलिव्हरी असेल बारक्या. तर नक्की 5 चेंडूमध्ये आतापर्यंत मात्र फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात रवी कडू यांनी. काय गोलंदाजी केली आहे. इथे मात्र आता स्ट्राईकवर आहेत सुनील येवले. शेवटचा चेंडू रवी कडू रिव्हर्सअप खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. नक्कीच खूप चांगली अशी गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांनी स्वागत करा रवी कडू यांचं. 6 चेंडू आणि फक्त 2 धावा दिल्यात. तुम बघून
तर प्रमोद दादा म्हात्रे यांचं इथे आगमन होत आहे, तर सर आपलं स्वागत असेल. तर थोडं स्पीडअप करायचा सामना, अजून आपल्याला 5 ते 6 सामने इथे खेळवायचे आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी आले स्वतः कर्णधार शंकर भाऊ जाधव उर्फ टायगर भाऊ, आपल्या सर्वांचे लाडके. आपण यांना पाहतो सकाळी याच मैदानावर ते प्रॅक्टिस करताना. ते शंकर भाऊ आता मात्र स्ट्राईकवर आहे. बारक्या कांबळे पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू भिरकावायचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. रवी कडू बॉल खाली येतील आणि त्या दरम्यान एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, इथे मात्र परत पाठवलंय बारक्या कांबळे यांना. नक्कीच एक चांगलीशी गोलंदाजी आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. मॉर्निंग टायगर फोर्स हा संघ. पंचांचा निर्णय येतोय लेग बायच्या स्वरूपात, एक धाव. ह्याच्या आधी षटक आपण पाहिलं, रवी कडू खूप चांगलं असं शतक त्यांनी हाताळलं. त्याचप्रमाणे अपेक्षा असतील शंकरभाऊ जाधव यांच्याकडून पण किफायती षटक त्यांना हाताळायचं आहे. नक्कीच दुसरा चेंडू शंकरभाऊ जाधव आता मात्र स्ट्राईकर आहे. सुनील येवले फुलरन प्रकार चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांच्या निर्णयाची नक्की वाट पाहावी लागेल आणि इथे धावचित होण्याची अपील पंचांकडे केली आहे. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल आपल्याला. इथे पंच इथे सांगतायत थर्ड अंपायर डिसिजन. तर थर्ड अंपायर आपल्या पुन्हा इथे यायचंय. हे सर्व अँगलने इथे आपले थर्ड अंपायर बघते. नक्कीच एक मोठासा बॅट्समन बारक्या कांबळे पाहायचंय. पंचांचा निर्णय तर नॉट आउट. एक चांगलासा प्रयत्न होता तिकडे धावचित करायचा बारक्याला. इथे मात्र बारक्याने चपळाई दाखवली आणि क्रीजच्या आत आलाय बारक्या. नॉट आउटचा निर्णय येतो इथे थर्ड अंपायर यांचा. काय गोलंदाजी करताय आतापर्यंत शंकर जाधव. 2 चेंडूमध्ये मात्र 2 धावा दिल्यात. आता मात्र बारक्या कांबळे पुन्हा एकदा स्ट्राईकवर. शंकर जाधव तिसरा चेंडू घेऊन फुल लेन प्रकार चेंडू होता. चेंडूला भिरकावलाय स्ट्रेट डाऊन द बॉलर सेंड. चेंडू चाललाय मिडॉनचा फिल्डर बॉल गॅदर करून फेके बंद. 2 धावा नक्कीच मिळतील. खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. कमबॅक अशी गोलंदाजी आपण पाहतोय मॉर्निंग टायगर फोर्सच्या संघाची. ह्याच्या आधीच्या षटक जे आपण पाहिलं रवी कडू यांच्या तर्फे. आता मात्र तसंच षटक हाताळत आहेत स्वतः कर्णधार शंकरभाऊ जाधव. आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल बारक्या कांबळे यांच्या बॅटमधून. पुढील चेंडू स्लो रन प्रकार चेंडूला भिरकावलं पॉईंटच्या दिशेने. फिल्डर स्वतः बॉल खाली येतील. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव. नक्कीच इकडे आपण पाहतो MS धोनी स्टाईलने रनआउट करण्याचा प्रयत्न होता. गुणवंत गोवारी यांचा. स्वतः खूप चांगले असे क्षेत्ररक्षक आहेत. तर दरम्यान 2 धावा मिळतील बारक्या आणि सुनील यांच्या जोडीला. धावसंख्या वाढते आणि पोहोचते 49 धावा. तर शेवटचे 2 चेंडू या षटकातील शंकरभाऊ जाधव यांचे. स्ट्राईकवर आहे बारक्या. नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल बारक्या यांच्या बॅटमधून. काय घडतंय या बॉलवर. पुन्हा एकदा फुल लेन प्रकार चेंडू होता. चेंडूला भिरकावलाय. नक्कीच ज्या षटकाची अपेक्षा होती ते षटक मारलंय बारक्या यांनी. 6 धावा येतात. आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. फुल लेन प्रकारचा चेंडू होता. आधीच पाहिलं सफल झाले बारक्या आणि चेंडूला मारलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावा.
तर वैयक्तिक 11 चेंडू आणि 30 धावांवर खेळताना आपण पाहतोय बारक्या यांना संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 55 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. तर पुढील मॅच आपण पाहणार आहोत दोस्ती मस्ती ग्रुप कर्णधार चेतन गोवारी विरुद्ध लेट बलिराम पाटील 11 ते म्हणजे कर्णधार बारक्या कांबळे यांना. तर विनंती असेल या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. तदरम्यान आपण काय पाहतो इथे खराब अशी क्षेत्ररक्षण, इथे मात्र अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हरथ्रो आपण पाहिलं आणि इथे मात्र धावचीत होत आहेत सुनील. त्या दरम्यान पंचांच्या निर्णयाची वाट पाहिजे. किती धावा? 3 धावा. थँक्यू. या 3 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते 58. जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे मॉर्निंग टायगर फोर्स या संघाला. तर पुढील सामना दोस्ती मस्ती ग्रुप कर्णधार चेतन गोवारी विरुद्ध लेट बलिराम पाटील 11 बारक्या कांबळे. दोघांना विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. माननीय श्री शंकरभाऊ म्हात्रे यांचा या ठिकाणी नक्कीच मानसन्मान केला जातोय. माननीय श्री रविराज भगत यांच्या शुभ हस्ते मानसन्मान केला जातोय. विनंती असेल शंकरभाऊ म्हात्रे यांना की आपण हा सन्मान घ्यायचा आहे. दरम्यान आपण पाहतोय यानंतरचा सामना मी विनंती करतोय चेतन गोवारी आणि बारक्या कांबळे या दोनही खेळाडूंना या ठिकाणी यायचे. बारक्या कांबळे आपल्याला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून आपण मैदानामध्ये जाऊ शकता. प्लीज आपण या. तर ठीक आहे चला बारक्या कांबळे आलेत आणि चेतन गोवारी आपणासही विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी माननीय श्री डॉक्टर जगदाळे या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट त्यांचाही या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. रविराज भगत यांना विनंती असेल की आपण माननीय श्री डॉक्टर जगदाळे सरांना सन्मानित करायचे. आपण पाहतोय कामोट्यातील माजी नगरसेवक माननीय श्री शंकरभाऊ म्हात्रे यांचाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपल्या आयोजन कमिटीकडून आपण नक्कीच केला आहे. चेतन गोवारी आणि बारक्या कांबळे नक्कीच 2 कर्णधार आपण पाहतोय. दोस्ती मस्ती ग्रुप विपक्ष बलिराम पाटील 11 या 2 संघांच्या दरम्यान यानंतरचा सामना असणार आहे. ग्रामीण क्रिकेटचा सामना कामोटे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2025 हे असणारं पर्व आणि या पर्वादरम्यान आपण पाहतोय शंकरभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मात्र नक्कीच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतोय. माननीय श्री शंकरबुवा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. बारक्या कांबळे आणि चेतन गोवारी अशी दोनही कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या टॉस्का बॉक्समध्ये येऊन त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी नाणं मात्र नक्कीच उधळलं जातंय. नाणं आकाशाला गवसणी घालत उधळलं जाईल. त्या ठिकाणी कॉलची मागणी पाहायला मिळते आणि बारक्या कांबळे दोस्ती मस्ती ग्रुप्स मात्र नक्कीच त्या ठिकाणी टॉस पराभूत होतोय. बारक्या कांबळे बलिराम पाटील 11 हा नाणेफेकीचा कौल इथून जिंकला जातोय. काय डिसिजन असेल तो कळवायचा. चला मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे संघाची सलामीची जोडी गुणवंत गोवारी आणि संदेश भगत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. निशांत डिंगडॉंग 11 कामोटे संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
इथे मात्र आपण पाहतोय अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा टिचून मारा. संदीप घोडके चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू टाकला जातोय संदेश भगत यांच्यासाठी. संदेश भगत म्हटलं की जिऑन क्रिक ही जी स्पर्धा आपण गेले 4 दिवस लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय ना, या लाईव्हचे सर्वेसर्व अर्थातच प्रोपायटर मालक संदीप घोडकेचा पुढचा चेंडू अगदी वेगावरती स्वार आणि पाहतोय आपण ऑफस्टिकच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. वायडिश यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी संदीप घोडकेच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. गोलंदाजीचा अप्रतिम नजराना पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीला सुरुवात केली आहे. 21 चेंडू 58 धावा उलटी गिनती चालू झाली आहे आणि पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला आहे. परंतु इथे मात्र संदेश भगतला तो चेंडू कळत नाहीये आणि पंच मात्र इथे वाईटसाठी तडपंचाची मागणी केली जाते. आता मैदानावरती असणारं अंधाराचं सावट आणि अंधाराचं सावट म्हटलं की मग मात्र तिथे पुन्हा तडपंचांची केली गेलेली मागणी. आणि आपण तडपंचांचं नक्कीच या ठिकाणी अचूक निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी हा चेंडू असणार आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. लगातारचे 3 चेंडू त्या ठिकाणी डॉट टाकण्याचा कारनामा संदीप घोडकेने केला आहे. आता मात्र चांगला फटका योगेश लंकेच्या हातामध्ये. चेंडू जाऊन विसावेल आणि संदेश भगत नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जाईल. संदीप घोडकेने तर एक मोठी विकेटचं पतन होतंय. बळीची टाळी येते. विकेटचं पतन. अगदी दर्जेदार कोळी गीतांचा नजराना या ठिकाणी आमच्याबरोबर DJ मास्टर पेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू टाकलेत. फक्त 1 धाव खर्च केली आहे संदीप घोडके यानं आणि संदेश भगत नावाचं वादळ थांबले. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये या मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोठे संघाचा एक धुवाधार फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये 2 उत्तुंग षटकार पाहिले. त्याने मॅच जिंकून दिली. मॅन ऑफ द मॅचही किताब त्याला मिळाला होता. तोच निखिल मोहिते मैदानाच्या आतमध्ये येतोय संदीप घोडके समोर. पॉवर आहे. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच की काय पहिल्या चेंडूवरती त्याने मोठा फटका खेळण्याचा त्याचा जो आटापिटा आहे तो दाखवला आहे. 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गुणवंत गोवारी यांच्याकडून जरी झाला असला तरी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाईल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये म्हणजेच संदेश भगत मैदानाच्या बाहेर गेलेत आहेत. विकेटचं पतन झाले आणि 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. संदीप घोडके यांचं एक महत्त्वपूर्ण षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना पाहायला मिळालं. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज असणार आहे. कशा प्रकारे धावा जमवल्या जातील तर त्या ठिकाणी निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग 11 कामोटे हा संघ कशा प्रकारे चांगली कामगिरी करेल हे आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती चेंडू दिलाय तो योगेश लंके यांच्या हातामध्ये. योगेश लंके या खेळाडूला जर पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. त्या खेळाडूकडे ती क्षमता आहे. या आधीच्या सामन्यामध्ये त्याने गोलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र मोरया 11 कामोठे संघाला रोखून धरलं होतं. तीच कामगिरी करावी लागेल. आता गुणवंत गोवारी आणि निखिल मोहिते या 2 खेळाडूंवरती जबाबदारी आहे. मोठमोठे प्रहार करावे लागतील ती क्षमता आहे.
निखिलसाठी हा चेंडू हलक्या हातानं अगदी डीप पॉईंटमध्ये आपण खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक धाव प्राप्त केली जाईल. स्ट्राईक रोटेट होईल. गुणवंत गोवारी स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतील. जरा स्पीडअप घ्यायचा आहे, जरा जास्त वेळ घ्यायचा नाहीये. गुणवंत गोवारी त्या ठिकाणी सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे डायरेक्ट ची संधी, परंतु डायरेक्ट हिट मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळत नाहीये आणि तोपर्यंत बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. आणि पहा फाईन लेगला जो खेळाडू उभा आहे ना, सुरेश डोंगरे, या सुरेश डोंगरे खेळाडून जर 2 झेल घेतले ना तर त्याच्यासाठी आपले समालोचक माननीय श्री जयेश भोसले सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुरेश डोंगरे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. कारण एकाच फील्डमधील हे 2 सवंगडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू आकाशाचा वेध घेतोय. सुरेश डोंगरे चेंडू खाली येत आहेत. तोपर्यंत लालू बोर्डे येथील चेंडूपर्यंत अतिशय चपळाईनं तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि सामना मात्र थोडासा निसटताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये धावा यायला हव्यात त्या धावा मात्र येताना पाहायला मिळत नाही. योगेश लंके सुद्धा संदीप घोडकेच्या पावलावरती पाऊल ठेवून नियंत्रित गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो ती गोलंदाजी करतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गुणवंत गोवारी मात्र पुन्हा आणि पुन्हा अपयशी होत आहेत. फक्त आणि फक्त 5 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. 11 चेंडूंचा खेळ संपलाय. रिव्हर्शिपचं अस्त्र आता मात्र पॉवरफुल सक्सेसफुल फटका होता, परंतु रोहन साबळे तिथे क्षेत्ररक्षण करत होता आणि त्यानं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करत फेकी चांगली केली. एक धाव येताना पाहायला मिळते. डीजे अगदी सुमधुर गीतं या ठिकाणी लावले. तर आपण पाहतोय अगदी त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर गलीच्या दिशेने एक स्विफ्ट कार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर ती जी कुणाच्या मालकीची असेल ना त्यांना विनंती असेल की मैदानापासून थोडीशी दूर पार्किंग करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. आयोजन कमिटीची विनंती असणार आहे. शिवालंकेचा हा चेंडू पहिल्या चेंडूवरती पहा इथे एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रोक जरी खेळला असला तरी विकेटचं पतन होते. रोहन साबळे चेंडू खाली, विकेटचं पतन गुणवंत गोवारी. बॅक टू द पॅव्हेलियन. आता मात्र बरीचशी पडझड आपल्याला मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोठे संघाची मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतीये. गुणवंत गोवारी मैदानाच्या बाहेर परतलेत. नंतर सलामीला आलेले संदेश भगत सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलेत आणि त्यांच्याबरोबर आता प्रतीक भगत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जर आता सामन्याचा विचार केला ना 11 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज होती. आता 10 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज म्हणजे सामना खूप आणि खूप दूरवरती राहतो. इथून मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोठे संघाकडून निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग कामोठे संघ वरचढ ठरत असताना हा नवसंजीवनी देणारा फटका आपल्याला पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत आणि लांबच लांब षटकार. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये.
विनंती असणार आहे. शिवालंकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. किफायतशीर गोलंदाजी नक्कीच आपल्याला इथे येताना पाहायला मिळते. आता सामना मात्र नक्कीच बराचसा दूरवरती पाहायला मिळते. 8 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज असणार आहे. पुढचा चेंडू टाकला जातोय. लगातारचे 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहेत. परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा मारा केला जातोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण येणारे 6 चेंडू आणि 47 धावांची गरज. खूप आणि खूप दूरवरती आपल्याला मॉर्निंग टायगर फोर्स कामोठे संघ पाहायला मिळतोय. शेवटचं षटक. या षटकामध्ये काय होणार? क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेनं परिपूर्ण असणारा खेळ. काय होईल, काय बिघडेल, काय न बिघडेल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती कोण स्वार होणार, कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार, चेंडू कुणाकडे सोपवला जाणार, येणारा काळ वेळ येणारं षटक आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत स्ट्राईक एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल निखिल मोहिते, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक भगत आणि गोलंदाजी मार्कवरती रोहन साबळे. ज्या रोहननं आत्तापर्यंत नियंत्रित गोलंदाजी मात्र नक्कीच केली आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 6 चेंडू 47 धावांची गरज. रोहन टू निखिल. मात्र नक्कीच आपल्याला हे चेसिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि चांगला चेंडू पाहायला मिळतंय. बारक्या चेंडू खाली. निखिल मोहिते मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन आणि मोठा मासा गळा लागलाय. रोहननं नियंत्रित गोलंदाजी केली आहे. सामना खूप आणि खूप निसटताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी कोंडिलकर आपल्याला येताना पाहायला मिळतील, परंतु इथून मात्र सामना बराच दूरवरती येताना पाहायला मिळतोय. दरम्यान मैदानावरती जर आपण एकदम नजर फिरवली तर आता प्रेक्षकांची गर्दी नक्कीच वाढताना पाहायला मिळते. आणि पहा पंचांचा डिसिजन आहे त्या ठिकाणी. 5 धावा पॅनल्टी. एकदा जोरदार टाळ्या पंचगिरीसाठी मित्रांनो. पंचांनी डिसिजन दिलाय आणि म्हणून आम्ही ती गोष्ट सांगतोय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं होतं रिजवानचं जे हँडग्लव्स आहेत ते बाबर आझमनी घालून त्या ठिकाणी चेंडू पकडला होता. त्यांना 5 रनाची पॅनल्टी होती. तर बारक्या कामल्याने डोक्यातली कॅप काढली हातामध्ये, तिच्यामध्ये झेल घेतला. चुकीचं क्रिकेट खेळलं गेलं. चुकीला माफी नाही. 5 धावांची पॅनल्टी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल टिपला जाईल आणि विकेटचं पतन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये होत आहे. आता UISTच्या बाराचा बाहेरचा चेंडू. स्वैर मारा. भरकटलेला चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू येतोय. अवांतर धाव वाढतीये. बराचसा बॅकफुटवरती आपल्याला जाताना संघ पाहायला मिळाला. मॉर्निंग टायगर फोर्स मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ना तेरी ना मेरी ना चेंडूचं आणि बॅटचं कलेक्शन पाहायला मिळतंय. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. फक्त औपचारिकता असणार आहे.
फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संदीप घोडके आहेत. एक धाव घेतली जाईल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 2 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे, परंतु एक चेंडू असणार आहे. ओके, एका चेंडूची मात्र नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे. 40 धावांची गरज आहे आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूची सांगता होतीये आणि वाईड चेंडू. नक्कीच पंच दोन्ही हात जमिनीला समांतर कळवतील की इट्स अ वाईट बॉल. हा भरकटलेला चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू. अगदी अंधाराचं सावड असल्यानंतर मात्र आम्हाला इथून ते छायाचित्र टिपण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतोय, अडथळा येतोय. आता मात्र तिथे बॅटचं आणि चेंडूचं कनेक्शन जरी असलं तरी सामना निसटला आणि इथून मात्र निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग 11 कामोठे संघ विजयी ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच कळवला जाईल. तोपर्यंत विनंती असेल, या पुढच्या सर्व मॅचेस ह्या फक्त आणि फक्त